नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, विघ्नहर अहर्निश, विघ्नहर अहर्निश, विघ्नहर अहर्निश, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, सिद्धी बुद्धीचा तो दाता, सिद्धी बुद्धीचा तो दाता, सिद्धी बुद्धीचा तो दाता, सुख करता दुःख हरता, सुख करता दुःख हरता, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, देवी वंदू सरस्वती, देवी वंदू सरस्वती, देवी वंदू सरस्वती, माता शारदा भारती, माता शारदा भारती, माता शारदा भारती, देवो आम्हा शुद्धमती, देवो आम्हा शुद्धमती, देवो आम्हा शुद्धमती, वाणी लिखाणादी स्फूर्ती, वाणी लिखाणादी स्फूर्ती, वाणी लिखाणाते स्फूर्ती, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, आता वंदू देवाधिदेव, आता वंदू देवाधिदेव, आता वंदू देवाधिदेव, आता वंदू देवाधिदेव, चिन्मयात्मा गुरुदेव, चिन्मयात्मा गुरुदेव, चिन्मयात्मा गुरुदेव, तुझी कृपेचा सागर, तुझी कृपेचा सागर, तुझी कृपेचा सागर, चिदाकाश दत्त ओंकार, चिदाकाश दत्त ओंकार, चिदाकाश दत्त ओंकार, चिदाकाश दत्त ओंकार, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, विघ्नहर अहर्निश, विघ्नहर अहर्निश, विघ्नहर अहर्निश, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, नमो चिन्मय गणाधीश, सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम
ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला आज 14वा दशक अखंड ध्यान नामाचा संपला आणि गेल्या वेळी आपला माया निरूपणाचाही समास संपला. त्यानंतर पूज्य स्वामीजी आपल्या शंका समाधानासाठी यायचं चाललं होतं, पण असं दिसलं की ते शनिवारी त्यांना येईपर्यंत 10:30 आपल्या इथले 10:30 वाजून गेले असते शनिवारचे. मग काही जणांना ती वेळ सोयीची नव्हती. मग स्वामीजींनी आता पुढची वेळ दिली आहे ती सांगतो तुम्हाला, पण येणार आहेत स्वामीजी. तर तोपर्यंत आपण आपल्या तऱ्हेनं आपण 15वा दशक पुढचं सुरू करू, पण आपण आपल्या तऱ्हेनं एक वेगळ्या तऱ्हेनं सारांश बघूया. पण त्याच्या आधी काही प्रश्न आहेत या दासबोधावरती किंवा इन जनरल. तर हा आत्मदशक 15वा दशक आता आत्मदशक सुरू होणार आहे, पण त्याच्या आधी प्रश्न आहे. ते काही प्रश्न जनरल आहेत, तर ते मी या काय म्हणायचं दासबोधाचा आपण एक जी रिव्ह्यू करणार आहोत त्याच्यातच अंतर्भूत केलेले आहेत. चालेल ना? इथं काय म्हणले की असं बरेच जण 2-3 जण म्हणले, ओ वी विश वी वुड हॅव लर्न धिस इन वेन वी वर यंग. आम्हाला हे आधी कळायला पाहिजे होतं, आता खूप उशीर झाला असं वाटतंय. तर असे काही काही कॉमेंट आहे. तर असे अध्यात्म मार्गामध्ये तरुण वृद्ध ह्या केवळ स्थूल देहाच्या अवस्था मानतात का? तर बघा, आपण विचार करू, स्थूल देहाच्या अवस्था मानतात का? तर आता मग तो प्रश्न आहे, तर मग त्या स्थूल देहाला बघा, तुमच्यापैकी अनेक जणांनी वेदांताचा खूप अभ्यास केलेला आहे. तुम्ही एक शंकराचार्यांचं एक सुंदर पुस्तक आहे तत्वबोध, त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरात्मक आहे. त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे, स्थूल शरीरम किम. हे आता वेदांताच्या दृष्टीनं सांगतात बरं का. आता ते डॉक्टरच्या भूमिकेतनं नाही सांगत आहे. डॉक्टर समोर बसलेत माझ्या काही त्यांच्या भूमिकेतनं नाही सांगत आहे. शंकराचार्य काय म्हणतात, स्थूल शरीरम किम. स्थूल त्यांची व्याख्या अगदी सोपी आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यते इति स्थूल शरीरम. आता बघूया, आपण याचा अर्थ बघूया काय आहे तो. आता आधी काय होतं, हे बाळ बीज रूपाने आधी अस्तित्वात असतं बरं का. आणि मग त्याचा जन्म झाल्यावर बाळ जन्मते. अस्ति जायते वर्धते, त्याच्यामध्ये परिपक्वता येते किंवा मेटामॉर्फोसिस होतं, अपक्षी येते, विपरिणमते, आणि मग त्याचा या सगळ्या आपल्या अवस्था आपण जाणतोच की नाही. या सगळ्या अवस्था जाणतो. मग काय आहे अस्ति, ते खरं बीज रूपाने अस्तित्वात असतं. आणि मग ते जायते म्हणजे जन्म झाल्यावर आपल्याला येतं, पण जीव आधीपासूनच आहे. वर्धते मोठा होतो, मग काय परिपक्व होतो म्हणा, त्याच्यामध्ये थोडं स्थित्यंतर होतं, अपक्षी येते, क्षीण व्हायला लागतो, आणि मग विनश्यती. हा हे स्थूल शरीर आहे. तर हे सगळं स्थूल शरीराचा प्रवास आहे. पण मग तिसऱ्या दशकामध्ये स्वगुण परीक्षा नाममध्ये हा सगळा प्रवास आपण बघितला. तो लहान असतो, मोठा होतो, त्याचं लग्न होतं, मग दुसरं लग्न होतं, मग त्याला मुलं होतात, मग पुष्कळ सगळं हा सगळा प्रवास आपण
तिथे आपण बघितलं. पण इथे आपल्याला काय बघायचं आहे, हे सूक्ष्म शरीर आपण बघा, आपण 2-3 मध्ये टेस्ट घेतली होती की आपण ही वेदांत साधना अभ्यास करतो, उपासना करतो, नामस्मरण करतो. हे कशासाठी आहे? हे खरं म्हणजे आपल्या सूक्ष्म शरीरासाठी आहे. तुम्हाला सूक्ष्म शरीर नाव नको असेल तर ठीक आहे, आपण सोपं करू. आपलं मन पालटण्यासाठी आहे, आपलं व्यक्तिमत्वासाठी आहे. म्हणजे काय? आता व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर त्यांच्या प्रश्नाला डायरेक्ट उत्तर असं की आपण वयाने आत्ता वृद्ध तरुण जे काही असेल तसे असू, पण आपलं जीव हा किती सालापासून, किती जन्मांतरापासून आपण या मार्गात असलेच पाहिजे. त्याशिवाय आपण एवढे दासबोधाचा म्हणा, ज्ञानेश्वरीचा, गीता किंवा रामायणाचा मनापासून अभ्यास चिकाटीनं करणं हे त्या गुरुकृपेनं शक्य आहे. मग तेच जर स्थूल शरीरासाठी नाही आहे हा वेदांताचा अभ्यास, मग त्याच्याविषयी काही काळजी करायचं कारण नाही. आणि तो आहे सूक्ष्म शरीरासाठी. तर बघा, आम्ही चिन्मय मिशनमध्ये आता इथे आमचा गीतेचा अध्याय चालू आहे 4. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण सांगतात या मार्गातनं मुक्ती मिळायला एक, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणायचं की महावाक्य या श्लोकात सांगितलं, जन्म कर्मच मे दिव्यम. माझा जन्म आणि कर्म हे जो मनापासून व्यवस्थित यो जानाति तत्वतः, तर त्याला पुढच्या ओळी सांगितलं, त्याला जन्म, आता पुढचा जन्म नाही म्हणजे म्हणजे काय, हा जन्म त्याचा शेवटचा. मग आता हे जो तत्वतः जाणतो, मग आता भगवंताचा जन्म आणि कर्म दिव्य आहे हे जाणण्याने मी कसा काय मुक्त होईन? तर याचा अर्थ असा की त्याचं आणि माझं स्वरूप एक असलं पाहिजे, त्याशिवाय शक्य नाही. बघा, विज्ञानाची प्रगती कशी होते. आता काय मधुमेहावरती औषध निघालं, कसं निघालं? त्या प्राण्यांवर संशोधन करून त्यांना इन्सुलिन तिथे आढळलं. मग त्या इन्सुलिनचा नियम सगबंध प्राणी मात्रांवर आहे. मग इन्सुलिन, मग त्यावेळेस शास्त्रज्ञ काय म्हणले असतील, अरे ह्या इन्सुलिननी या समजा उंदराचा रोग बरा झाला, याचा अर्थ त्यांनी काय, त्याला युरिका मुवमेंट आला असेल. तर म्हणलं असेल झालं झालं, सगळ्या मधुमेहावर औषध सापडलं आपल्याला. आपण कोणी म्हणलं असेल, म्हणलं उंदीर बरं झाल्याने माणसाचं औषध कसं सापडलं? तर नाही, ते तत्व जे आहे ते सारखंच आहे. त्याच तऱ्हेनं हा अगदी काय म्हणायचं हीन दृष्टांत झाला. पण भगवंत म्हणतात की हे तू तत्वता जाणून घे. मग त्याच्यावर एका टीकाकारांनी फार सुंदर टीका लिहिली, आणि दासबोधाचा मेसेज पण तोच आहे की जन्म तर आता आपल्या हातात नाही ना, जन्म तर आपला झाला, पण कर्म म्हणून तर जन्म दिव्य करता येत नाही, पण कर्म दिव्य करता येईल की नाही आपल्याला? हा, कर्म दिव्य करणं आता आपल्या हातात आहे. जे आपल्या हातात आहे ते मी केलं पाहिजे. तर मग त्यासाठी कर्माला प्रेरणा, आपल्या मनाला प्रेरणा कोण देतं? मन देतं. आणि या मनाला हा सगळा उपदेश आहे. तर मग आपण काय करूया, समर्थांनी आपण जे बघितलं आपल्या साधनेचा क्रमविकास. आता आपल्या बघा, हे 14 दशक संपले. आपल्या मनामध्ये स्थित्यंतर, काही जण म्हणतात आमच्यामध्ये प्रगती होत आहे की नाही कसं कळणार? दादा, आपण बघू, हळूहळू बघू. तर त्यांनी 4 शब्द आता मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे की ज्या हे दासबोधामध्ये आधी समर्थांनी वापरलेत, आणि त्याच्या अनुषंगाने आपण दासबोधाचा एक तऱ्हेनं म्हणायचा सारांश बघणार आहोत. एक हवं असेल तर एक तऱ्हेनं आपल्यामध्ये सिंहावलोकन आतमध्ये आपल्या मनात डोकावून बघणार आहोत. आणि मग ह्या 15व्या दशकाचा सारांश पण बघ, या पूर्ण दशकाचा. चला, तर एक शब्द आहेत विषयी, पामर, साधक आणि सिद्ध. हा आपलाच प्रवास आहे बरं का. एका ठिकाणी एका संतांनी म्हणलंय, हे असं ब्लॅक अँड व्हाईट अशा हार्ड अँड फास्ट डिव्हिजन नाहीये. एकाच दिवशी मी विषयी पण असू शकतो, पामर पण असू शकतो, साधक पण असू शकतो, सिद्ध तर आता म्हणता नाही येणार. पण आपल्या मनाच्या क्वालिटीज कशा, तर आपण प्रामुख्याने कोण, विषयी आहोत का प्रामुख्याने पामर आहोत का प्रामुख्याने साधक आहोत? प्रामुख्याने म्हणजे काय? व्हॉट इज माय प्रायमरी आयडेंटिटी? म्हणजे प्रायमरी आयडेंटिटी म्हणजे काय?
तर असं असतं ना, ती शाळेतली मुलं असतात. मग ते आम्ही लहानपणी शाळेत जायचो तेव्हा आम्ही चालतच जायचो. मग ते रस्त्यावर अनेक काहीतरी गारुड्याचा खेळ चाललेला असायचा, इकडे तिकडे पुष्कळ काय काय असायचं, माकड नाचवत असायचे. मग आम्हाला ते सगळं प्रलोभनं वाटायची. मग ते जर बघत बसलो मी, तर शाळेला उशीर होईल, हो की नाही? हा, मग त्यावेळेस मी काय विचार करायला पाहिजे, की माझी प्रायमरी आयडेंटिटी मी विद्यार्थी आहे. एक 1.5 मिनिटं बघू शकतो काय चाललंय ते, पण खरं तिकडे जायला पाहिजे. तर प्रायमरी आयडेंटिटी मध्ये कुठे कसलं बोलावणं आलं, कुठे आपला काय आता तुम्ही बालविहार शिक्षक असाल, काय वेदांताचा क्लास शिकवत असाल म्हणा किंवा शिकत असाल म्हणा, मग ते प्रायमरी आयडेंटिटी आहे. झाली का अशी माझी प्रायमरी आयडेंटिटी? तर मग मग कधी नाही कधी नाही, ते सगळा प्रवास आपला होत असतो. कधी आपण जोमाने 4-6 महिने सगळं ठीक होतं, मग मध्येच काहीतरी घडतं, खंड पडतो, मग पुन्हा सुरू करायला वेळ लागतो. तर या अवस्था आपण बघणार आहोत. विषयी, पामर, साधक आणि सिद्ध हे दासबोधातले शब्द आहेत. तर ते म्हणजे काय? तर आता बघा, आपण अगदी सोपं करून बघू. हां, विषयी म्हणजे कोण? विषयी मनुष्य म्हणतो, मला विचार मला डोंट आस्क मी टू थिंक. ह्या क्षणी मला आनंद हवा आहे. पुढचं पुढे बघू. पुढचं पुढे बघू. आत्ता मला आनंद पाहिजे. म्हणजे आता काय, मला खायला आईस्क्रीम गोड वाटतंय, तर मी आईस्क्रीम खातो. मग ते त्याचं कर्म आहे, मग त्याचं कर्मफल भोगायला लागेल की नाही? मग ते कर्मफल कोणाला नको असतं बघ. फक्त कर्मातच गोडी असते. तसं तर चालत नाही. पण तो म्हणतो कुठे उगीच विचार करा, सगळे सगळे बघतो, सगळे आजूबाजूला म्हणतात तो मला हा तो त्याला दुसरं त्याच्या चॉईस आहे, ऑप्शन आहे, हे त्याला माहितीच नसतं. असा मनुष्य हे सगळे आपण डेफिनेशन बघणार आहोत बरं का, आधीच्या अध्यायांमध्ये डोकावून. पण आता हे आपल्या सोप्या शब्दात डेफिनेशन केले, की विषयी कोण? तर या क्षणी मला आनंद हवा, पुढचे पुढे बघ. बर, मग पामर कोण झाला? तो म्हणतो इतरांचंही मी बघतो थोडंफार, पण आधी माझा स्वार्थ नक्की करून घेतो. मग त्याच्याबरोबर इतरांचं झाला तर हरकत नाही, पण माझा माझा आधी व्हायला पाहिजे. हा, किंवा आय एम इझिली फूल्ड बाय पब्लिक ओपिनियन. अंधश्रद्धा. इथं अंधश्रद्धा म्हणजे मी काय महत्वाचं मानतो? पैसा, प्रपंच. ओ, या आधुनिक काळातल्या या अंधश्रद्धाच आहे. पैसा, मान या आधुनिक काळातल्या अंधश्रद्धाच आहे. सो आय रिफ्यूज टू थिंक. पण ठीक आहे म्हणतो मी, सन्मार्गाने आहे. हा आता सन्मार्ग आहे. आता ह्या क्षणी आनंद हवापासून तो थोडा पुढे आलाय. सन्मार्गाने स्वार्थ साधणार आहे, तो इतरांनाही थोडा देणार आहे. इतरांचे हरकत नाही. पण पाहिजे काय? पैसा, प्रपंच पाहिजे, हेच पाहिजे. मग साधक काय झाला? साधक म्हणतो या संसारी देह सुखाच्या मर्यादा मला पटल्या आहेत. ते नकोसं झालंय असं नाही, पण मला त्याच्या लिमिटेशन्स पटल्या आहेत, त्याच्या मर्यादा मला पटल्यात, आणि यातनं बाहेर कसं पडायचं हे मला मार्गदर्शन पाहिजे. मी मार्गदर्शक शोधतोय. आय एम विलिंग टू चेंज, बट आय लॅक कॉन्फिडन्स. मी बदल करून बघायला तयार आहे, पण मला खात्री वाटत नाही अजून. अशी आपली साधक म्हणतो. आणि सिद्ध कोण? सिद्ध म्हणतो सुरुवातीला सिद्धाची रामदास स्वामींनी डिफिनेशन केली आहे, ती पण बघू. पण माझं हित कशात आहे ते माझे गुरु किंवा भगवान जाणतात. हा, माझ्यापेक्षा भगवंताला जाणतात. किंवा आता ही डेफिनेशन समर्थांनी केली आहे, आय एम द सोर्स ऑफ एन्जॉयमेंट, आय एम द सोर्स ऑफ हॅपीनेस. आणि माझ्यामुळे बाकी, आणि म्हणून तो सध्या सगळं कर्म इतरांसाठी होतं. तो स्वतः सुखी असतो, तो सुखासाठी काही करत नाही. तो सुखी आहे म्हणून ऍक्शन करतो. तो सुखी आहे म्हणून ऍक्शन करतो. त्याला सुखासाठी त्याला काही करायला नको असतं. तर आता हे 4 जण आहे. 4 ह्या रामदास स्वामींनी बघितल्या. पण हे रामदास स्वामींनी तरी हे विभागणी कशी केली हो? ती कशाच्या आधारावर केली? तर ते बघायचं का आपण, कशाच्या आधारावर केली? म्हणजे आपण ओव्या तर बघूच, पण त्याच्याही आधी त्याचा एक रूपरेषा आपण बघूया,
की हे संतांची दृष्टी काय असते, की हे साधकाचे व्यक्तिमत्व आणि साधन क्रिया त्या साधनेमध्ये उच्च नीच स्तर यांची वर्गवारी कशी ठरवतात, हे वर्गवारी कशी ठरवायची ह्याची प्रत त्याची. तर बघा, आपण एक स्टेप पाठीमागे जाऊ. आपण जगामध्ये कुठल्याही वस्तूचा अनालिसिस कसं करतो? आधी त्या वस्तू गोळा करतो, मनाने म्हणा किंवा नुसते आजूबाजूला बघून म्हणा, त्यांचं काय म्हणतो, कलेक्ट करतो. त्या वस्तू कलेक्ट करतो, हो की नाही? संग्रह करतो. आणि मग काय करतो, त्यांचं निरीक्षण करतो, बरोबर. आणि त्यानंतर आपण मग त्यांचं वर्गीकरण करतो. तर आता मी एक साधं उदाहरण देतो. तुम्ही ग्रोसरी शॉपिंगला गेला, मग ते तुम्ही ठरवता की हां कुठल्या दुकानात जाऊ. मग ह्या मला का भारतीय ग्रोसरी पाहिजे असेल जास्ती तर भारतीय ग्रोसरीत जाता किंवा दुसऱ्या कुठल्या. मग तिथे निरीक्षण करून त्यातलं घेता. मग घरी आल्यावर त्याचं वर्गीकरण कसं करता? फ्रीझर मधल्या वस्तू आधी फ्रीझरमध्ये ठेवता, मग मग रेफ्रिजरेटरच्या वस्तू ठेवतात, पॅन्ट्री मधल्या वस्तू पॅन्ट्रीमध्ये ठेवतात. ती कुठली वस्तू कुठे ठेवणं हे उच्च नीचेचा प्रश्न नाही. दॅट ऑब्जेक्ट बिलॉंग्स देअर. त्याच्यामध्ये वरचढ किंवा कनिष्ठ अशातला संबंध. त्याप्रमाणे तुम्ही त्याचं वर्गीकरण लावता. मग हे झालं व्यवस्थापन. तुम्ही त्याचं निरीक्षण केलं, वर्गीकरण केलं, आणि हे ग्रोसरी कुठे लावायची हे त्याचं व्यवस्थापन झालं. ठीक आहे. तर आता बघा, हे सगळी व्यवस्था, आता जगाची व्यवस्था कशी केलेली आहे संबंध सृष्टीमध्ये बघितलं. कारण रामदास स्वामींनी सृष्टीक्रम सगळी सृष्टीचं पण वर्णन केलंय. तर बघा, आपण जे खनिज मिनरल्स म्हणतो किंवा ज्याला आपण अचेतन जड वस्तू म्हणतो, त्यांचा एक भाग. आधी अचेतन, सचेतन. मग काय झालं? मग आल्या वनस्पती, सगळ्या वनस्पती एकत्र झाल्या. नंतर काय झालं? पशु पक्षी आले, ते वेगळे केले त्यांचं. आणि मग मनुष्य. मग आता हे पशु पक्षी काही आता वन्य पशु आहेत, वाईल्ड ॲनिमल्स आहे, काही डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत. मग त्या पशूंना काही प्रॉब्लेम नसतो बरं का. त्यांना जर म्हटलं हा वाईल्ड ॲनिमल आहे, त्यांचं काही म्हणणं नसतं. कारण का, हे वर्गीकरण कोणी आपण तयार नाही केलंय, ही भगवंताने लावलेली व्यवस्था आहे. ती आपण फक्त ऑब्झर्व करून हे ठरवलंय. फक्त मनुष्यामध्ये आलं, मनुष्याचं वर्गीकरण करताना किंवा साधन करताना तर मनुष्यालाच फक्त हा वर्गीकरणाची समस्या फक्त मनुष्यालाच आहे. की मग आणि कसं असतं, हे आपण हे वर्गीकरण मानू अगर नाही, पण आपला ओढा अगदी साहजिकपणे आपल्या सारखे जे असतील ना, आपली आवड निवड ज्यांची असेल ना, त्यांच्याकडे आपला ओढा असतो. तर बघा, तुम्ही कुठेही पार्टीला कुठे गेलात तर बघा, आता सगळ्या गृहिणी गृहिणी कोणाच्याही घरी गेलात तरी बघा, पार्टी असते म्हणजे काय, सगळ्या गृहिणी एकत्र जमून त्यांच्या गप्पा गोष्टी करतात. सगळे जे पुरुष लोक असतात ते कुठे त्यांच्या बायच्यात भेटून सगळ्या जगाच्या समस्या सोडवतात. काय ह्या देशाने काय केलं पाहिजे, त्या देशाने काय केलं पाहिजे, अर्थव्यवस्था कशी ताब्यात आणायची, जे काय आहे, जे सगळे जगाचे प्रश्न ते सोडवतात. ते म्हणतात बारीक सारीक प्रॉब्लेम, काय मुलाला शाळेत कुठे घालायचं वगैरे ते बायका सोडवतात. जे तरुण मुलं असतात, तरुण मुलं असतात, ते तरुण मुलं एकत्र येऊन त्या गप्पा मारतात त्यांचं. म्हणजे कसं बघा, की हे वर्गीकरण मला सांगायचं हे आहे, हे वर्गीकरण कोणी बनवलेलं नाहीये. हे भगवंतानी सृष्टी करताना हे सगळं आहे. हे सगळं आहे, फक्त ते आपल्याला ऑब्झर्व करायचं. आणि ह्या संग्रह, निरीक्षण, वर्गीकरण, व्यवस्थापन, हे आता हे सगळं आपण आपले मनातले विचार बघून त्यांचं व्यवस्थापन आपल्याला रामदास स्वामींकडनं शिकायचं आहे बरं का. त्यासाठी ही सगळी प्रस्तावना आपली चालली. ठीक आहे. मग आता आपण काय असतं, हे सुरुवात करताना आधी वी कम विथ सम प्री कन्सिव्ड आयडियाज. आपल्या आधीच आपण काही मनामध्ये आडाखे बांधलेले असतात. आपले आनंद, सुख, समाधान, ऐश्वर यांचे आपल्या मनात काही ठरवलेलं असतं. हे हे असं झालं पाहिजे, हे असं झालं म्हणजे मी सुखी, असं झालं म्हणजे दुःखी, जे काय असेल ते. मग आता अशाच तऱ्हेनं आपण समाजाचं पण वर्गीकरण करतो.
हीच बुद्धी मनामध्ये ठेवून मग कोण ह्या देशातला कुठला ह्या प्रदेशातला काय आहे नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन जे काय आपण वेगवेगळं असतं. मग आता आणखी नाही आहे त्वचेचा रंग काय मातृभाषा काय. पण हे आता हे हे वर्गीकरण जरी असलं तरी त्यानुसार मी माझे जवळचे लांबचे ठरवणं हे किती चुकीचं आहे की नाही. मग काय होतं एक गुण आणि कर्मनुसार जर माझं वर्गीकरण माझं स्वतःचं अनालिसिस केलं तर ते उपयोगी पडतं. हो तुम्हाला सांगून खोटं वाटेल आमच्या इकडे बालविहारमध्ये ती 3-4 वर्षाची मुलं असतात ना त्यातली एक मुलीची आई सांगत होती की 3.5 वर्षाची मुलगी 4 ती म्हणली माझी मुलगी म्हणते मम्मा आय वॉन्ट फेअर स्किन बिकॉज फेअर स्किन इज ब्युटिफुल. आता तिला 4 वर्षाच्या मुलीला संबंध वाक्य सुद्धा बोलता येत नाही. आता तर काय करायचं असं उगीच आपल्या मनामध्ये काय कुठे वाचलेलं असतं कुठे कोण चर्चा करत असतात काहीतरी आपले लहानपणापासून असे आडाखे बांधलेले असतात. ते खरे खोटे तर रामदास स्वामी इथं काय सांगतात तुम्ही गुण आणि कर्मानुसार हे आपलं वर्गीकरण साधनेच्या दृष्टीने साधकाचं वर्गीकरण आहे. गीतेमध्ये पण हेच सांगितलंय थोड्या वेगळ्या शब्दात सांगितलंय. तर आता आपण बघायचं का तर आधी आपण आपल्या कर्माची विभागणी कशी करतो ते आपण बघू कारण कर्म बाहेर दिसतं ना गुण स्वभाव सुरुवातीला दिसत नाही पण आपण कर्म कसं करतो त्यानुसार आपल्या मनातलं भाव कळतो. तर मग एक भाव काय आहे की एक असतं तो तरल विचार करू शकतो तो तरल संकल्पना करू शकतो त्याला वेदांताचं जे काही सांगत असतात त्याच्या त्या ॲबस्ट्रॅक्ट कल्पना तो मनामध्ये त्याला गुंतवू शकतो असं एक असतं. त्याचं बुद्धी प्रमाण असते त्याची बुद्धीनुसार तो वागतो. दुसरा काय असतो त्याचं जरा दिसण्या व्यवस्थापन आणि प्रशासन त्याचे स्वतःची काही मतं असतात आणि ठामपणे त्याला ते तसं म्हणजे तसं हवं असतं. आणि ते अमुक अमुक झालं म्हणजे चांगलं मग तो त्याचं करण्यासाठी इतर जणांचं पण करतो लिडरशिप तो दाखवतो. तिसरं असतं की तो आधी ते समोर वस्तू दिसलं की तो म्हणतो हे केवढ्याला आहे हे कितीला आहे किंवा काही जणांना असतं बघा ते डिश कुठली दिली त्यांना विचारलं तर काही खाणारे खातात दुसरे म्हणतात ही कशी बनवली ही रेसिपी कुठे आहे त्याच्यामध्ये आता जे असतात ते ज्यांना सांगायचं नसतं ते म्हणतात ते खा ना पण नाही त्यांना ते त्याच्यामध्ये जास्ती इंटरेस्ट असतो ती कला स्वतः अवगत करून घेणे. आणि दुसरं असतं प्रत्यक्ष मेहनत. ते एक आहेत आपल्या वर्गाला येतात ते म्हणले की मी आणि माझ्या पत्नीनी म्हणे आम्ही डिव्हिजन करून ठेवले मला हे काही जमत नाही सगळं कोणाला बोलवायचं किती जणांना बोलवायचं काय करायचं मी सांगतो तू सांग लिस्ट बनवून दे मी ग्रोसरी आणतो आणि पाहुणे गेल्यानंतर मी भांडी धुतो मला मला बाकीचं काही नको मग आपण चांगलं चाललंय ते प्रत्यक्ष मेहनत ते पण आहे. नाही आता बघा हे कुठलेही कार्य असेल तुम्ही काय बालवाडीत शिक्षक असाल तुमच्या घरात मुलाचं बर्थडे पार्टी असेल किंवा तुमचं सगळं आयुष्य जरी असेल सगळ्याला हे चारही जरूर आहे की नाही विचार केला पाहिजे ते अंमलात कसं आणायचं त्याचा मनाशी आराखडा पाहिजे त्यासाठी माझं काय देहबळ मनोबळ जे काय असेल ते माझ्यापाशी ते इन्व्हेस्ट करायची इन्व्हेस्ट म्हणजे पैशाच्या दृष्टीनं नाही वेळेच्या पेशन्सच्या दृष्टीनं माझं त्याच्यामध्ये तयारी पाहिजे आणि मग ते प्रत्यक्ष केलं पाहिजे जे काय मी ठरवीन ते तर ह्यातली एकही अंग जर नसेल किंवा दुबळं असेल तर अपयश ठरलेलं आहे. किंबहुना दुसऱ्या शब्दामध्ये ह्या कर्मांची आणि कार्याची 4 अंगे सारखीच आहे सारख्याच महत्वाची आहे आणि वेदांताच्या दृष्टीनं सारखीच म्हणजे कशी तर ह्यापासून मिळणारं सुख किंवा दुःख हे एकाच दर्जाचं आहे. हा म्हणजे कोणी आता काय प्रत्यक्ष मेहनत करणारा त्याचा संबंध आयुष्य प्रामुख्याने त्याचा जॉब प्रत्यक्ष मेहनत करणारा सुखी आहे किंवा काय जे असेल ते पण त्याचं सुख दुःख त्याच एकाच दर्जाचं आहे वेदांताच्या दृष्टीने. बघा मला आठवलं
रामकृष्ण परमहंसांबरोबर जे संवाद झालेत ते लिहून ठेवलेले आहेत. तर आता हा किती 1875 1979 साली लिहिलेला संवाद आहे. 1800 त्यावेळेस ही महाराणी व्हिक्टोरिया ज्या वारल्या तिच्या आईचं लग्न झालं होतं त्यावेळेस नुकतं. त्या लग्नासाठी संबंध रोषणाई सगळ्यावर ब्रिटिश राज्यामध्ये केली होती. तर केवढा खर्च, इलेक्ट्रिसिटी नवीन होती त्यावेळेस. तर त्या रामकृष्णांकडे जो यायचा साधक एक, त्याला फार तो खिन्न दिसला. त्यांनी विचारलं ठाकूरांनी त्याला, का रे आज काय तुला झालं, खिन्न का? तो म्हणला, नाही म्हणला की आता हे माझं लग्न करायचं आहे, माझं लग्न होणार आहे, पण माझ्या आई वडिलांपाशी काही जास्ती पैसे नाही आहेत आणि आम्ही काही जास्ती पैसे खर्च करू शकत नाही, आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत. आणि म्हणे त्या इंग्लंडच्या राणीचं कसं केवढं लग्न, तिचं केवढा सोहळा. रामकृष्ण परमहंसांनी काय सांगितलं त्याला, अरे त्या व्हिक्टोरिया राणीला विवाहापासून जे सुख मिळणार आहे तेच सुख तुला मिळणार आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. उलट उलट आपण सुखी आहे बघा. हा, आपल्याला काळजी आहे का की लग्न 5 दिवस करायचं आणि ते लिस्ट कुठली करायची आणि कुठल्या रंगाचे कपडे कुठल्या दिवशी घालायचे, आपल्याला काय काळजी आहे का? काही काळजी नाही आपल्याला. पण ते असं आहे. तर रामकृष्ण परमहंसांनी काय सांगितलं, तिला जो आनंद मिळणार आहे तोच तुला, तू सुखाने संसार केलास तर तुला जास्त आनंद मिळेल कदाचित. हम्म याचा त्यांना सांगण्याचा, संतांचा सांगण्याचा सुखदुःखाचा दर्जा तोच आहे. हं, हं. मग हे कर्माचं झालं. मग गुणस्वभावाचं वर्गीकरण कसं आहे, कर्म आणि गुण. मग गुणस्वभावाचं वर्गीकरण कसं करतो आपण, तर म्हणले सत्व रजतम. नाही नाही, असं 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 सत्व रजतम नको हो, आम्हाला जरा सोपं करून सांगा. मग त्याला सोपं करून प्रामुख्याने निस्वार्थी, प्रामुख्याने महत्वाकांक्षी, प्रामुख्याने स्वहित प्रधान, प्रामुख्याने. आणि माझी प्राथमिक गरज सुखसोय भागली ना, जास्ती बाकी पुढे बघायची गरज नाही. हे त्यालाच म्हटलं सत्वप्रधान, रजस प्रधान. फक्त याच्यामध्ये रजस नंतर तमस प्रधान येतं, सत्व सगळ्यात शेवटी आहे आणि याच्यामध्ये तमस प्रधान. हे तर तुम्हाला सगळ्यांना हे माहितीच आहे. मग हे सगळं जे आपलं विश्लेषण चालू आहे त्याचा मन आणि बुद्धी एकाग्र होण्याशी काय संबंध आहे, हे तुम्ही सगळं आम्हाला कशाला सांगताय? हे हे मन एकाग्र बुद्धी होण्याशी काय संबंध आहे? तर संबंध असा आहे, माझी वैचारिक जडणघडण ही कशी घडली त्याचं आपण ते बघतोय आपण. हे जे 4 विचार संकल्पना आहेत, वैचारिक जडणघडण ही, ह्या ज्या 4 आहेत की नाही, यांनी मी समजा विचार संकल्पना करण्यामध्ये मी अगदी तरल आहे विचाराने, पण कर्माने मी स्वार्थी आहे, किंवा कर्माने मी अत्यंत प्राथमिक गरज फक्त भागवण्यामध्येच आहे, पण विचार माझे मी तरल करण्यामध्ये आहे, किंवा मी प्रत्यक्ष मेहनत खूप घेतोय पण मी प्रामुख्याने निस्वार्थी आहे. म्हणून हे सगळे एकत्र येऊन जे आपलं व्यक्तिमत्व बनतं ना, त्याने समर्पण बुद्धी आणि उपासना करणं ही खरी आपली उपासना किंवा योग आहे. म्हणजे मी बाहेर कर्म माझं प्रत्यक्ष मेहनतीचं असेल पण मी प्रामुख्याने निस्वार्थी बनू शकतो, किंवा बाहेरचं मी मोठा व्यवस्थापक असेन आणि जर मी स्वार्थी असेन तर मग नाही चालणार. म्हणून मला हे बाहेरच्या जगामध्ये माझी प्रगती ही अशी 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 गणली जाते की आधी आता बघा, हे आता हॉटेल व्यवसायामध्ये किंवा कुठल्या कंपनी व्यवसायामध्ये आधी नुसते डेली वेजेसवर असतात, मग ते चढत चढत ते व्यवस्थापक बनतात, मग काही ते थिंक टँक किंवा ते कंपनी विकत पण घेतात. मग आपण त्याची प्रगती, त्याची बाह्य जगातली प्रगती आपण कर्मावर मोजतो, पण साधनेमध्ये प्रगती मात्र
स्वार्थाकडून निस्वार्थी होण्यामध्ये आपली प्रगती आपण मोजायला पाहिजे. म्हणजेच काय, प्रामुख्याने प्राथमिक सुखसोयी पत्र इतकी कोती माझा दृष्टिकोन असतो. मग मला बदल हवाय पण तो कुठे बघायचा कळत नाही, आणि सध्याची स्वार्थी वागणूक माझी सुटत नाही. मग हळूहळू मी साधक बनतो आणि सिद्ध बनतो. ही जी माझी अवस्था आहे की मी प्रामुख्याने स्वार्थी, किंवा मग आता पामर म्हणजे आता आय एम टायर्ड ऑफ मोर ऑफ द सेम, नाव आय एम विलिंग टू चेंज. आणि मग माझ्या आयुष्याच्या सुखाच्या किल्ल्या या गुरूंच्या हातात द्यायच्या की तो सिद्ध झाला. हा आपला प्रवास आहे. हा आतला प्रवास आहे, मनाचा प्रवास आहे. तर मग आता या आपण विषयीपासून सुरुवात करू. विषयीपासून. तर कसं आहे बघा, समर्थ काय म्हणले त्याचं आता तुम्ही ह्या जे मी सांगितलं ते समर्थांच्या याच्यावर आधारित होत. ते कसं आहे बघा, समर्थ काय म्हणतात बघा. शतवर्षे वय नेमिले, त्यात बाळपण नेणता गेले. बाळ नेणता म्हणजे अजाणपणे. तारुण्य अवघे वेचले विषयांकडे. तरुणपणी सगळेजण तरुणपणीला संबंध तारुण्याचा काळ आपण कसा आपण खर्च केला. बघा एक श्लोक आहे. हा श्लोक विविध अर्थामध्ये बदल करून वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या स्मृतींमध्ये आहे. पण जन्मना जायते शूद्र. शूद्र म्हणजे विषयी, किंवा ज्याला बाकी दुसरं काही कळायची क्षमताच नसते. वाईट अर्थाने नाही, दॅट्स हाऊ दे आर. लहान बाळ तशी असतात. मग संस्कारात बीजे उच्यते. त्याच्यावर संस्कार झाल्यानंतर बीज म्हणजे जणू काही त्या बालकाचा किंवा साधकाचा नवीन जन्म होतो. विषयी माणसाचा जणू काही नवीन जन्म झाला. मग त्याने ठरवलं वेदाभ्यासात भवेत विप्रः. विप्रतिषिद्धेन प्रज्ञा असती. म्हणजे त्याची प्रज्ञा त्याची कशी होते, ही इज नाउ डेडिकेटेड टू हिज गोल. वेद अभ्यास करून ही इज कमिटेड साधक झाला. आणि मग जर ब्रह्म जाणलं की तो झाला ब्रह्मर्षी पदाला पोचला. पण हा सगळा प्रवास आहे. जोपर्यंत आपली सामान्य माणसांची संतांची जोपर्यंत आपली गाठ पडत नाही तोवर आपण विषयीच आहोत, किंवा अजूनही आपली प्रगती हवी तशी होत नाही. मग आता पुढे चल. मग समर्थ काय म्हणतात पुढे, आपलं आयुष्य कसं आहे विषयी माणसांचा. या ओढाताणी कशी आहे आपली. आशा ममता तृष्णा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना अल्पबुद्धी विषयकामना हृदयी वसे. हृदयामध्ये तेच आहे. यातनं मार्ग काढण्यासाठी या विषयजनित मनाला समर्थांनी स्पेसिफिक उपदेश केलेला आहे. तर हे खरं मला आज जास्ती करून सांगायचं होतं. काय म्हणले ते, विषयजनित जे जे सुख तेथेची होते परमदुःख. पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. नेमस्त म्हणजे नक्की, हमखास, खात्रीशीर, युगानयुगे चाललेला हा नियमच आहे. काय आहे, पूर्वी गोड अंती शोक. याच्या विस्तार सुद्धा तुम्ही नंतर साक्षी ह्याच उवीची मिरर इमेज, आता जर एक्झॅक्ट लोकेशन मला माहित नाही. साक्षेपी ते कष्टती परंतु पुढे सुरवाढती. खाती जेवती सुखी होती यत्ने करुणी. हा, साक्षेपी जे कष्टती, सुरुवातीला जे कष्ट घेतात ते पुढे सुखी होतात. पण जिथे सुरुवातीपासूनच मला पाहिजे, हे फार शिकण्यासारखं असतं. आणि मनुष्यामध्ये ज्याला यशस्वी व्हायचं आहे ना, त्याच्यामध्ये ही भावना असते. एक माझी जेव्हा लॅबोरेटरीत माझं रिसर्च मी करत असे, तेव्हा काही PhD मास्टर लेवलच्या स्टुडंट्स मग नंतर कधी कॉन्टॅक्ट होतो त्यांचा. तर एक जण भेटली, ती आता न्यूयॉर्कला कुठे मॅनेजमेंटमध्ये बिझनेसमध्ये बरंच काय CEO काही आहे. तिला दिवसातनं जवळजवळ 15-16 तास ते काम करायचं. म्हटलं एवढं कसं करते तू. ते म्हणले नाही म्हणे सर,
मी म्हटलं तरुणपणी मला जेवढं जास्ती काम करायचं आहे तेवढं मी करीन. मग म्हणे 30 वर्षाची झाले की देन आय एम गोइंग टू चेंज द जॉब. त्यांना सगळ्यांना कल्पना असते बघा. म्हणजे सुरुवातीला आत्ताच जर मी कम्फर्टचा जॉब बघितला मिळेल पण नंतर म्हणे तो टिकत नाही जास्ती जॉब. म्हणून मी हा घेतला. बघा, जे विचार करणारे असतात पण तो आपण विचार कुठल्या दृष्टीने करतो? पैसा, मान सन्मान, कुठे मला त्याच्या देहातनं सुख होण्याकडे, आणि ते साहजिक आहे. पण समर्थ म्हणतात, बघा तुम्ही मनाला निकष लावून बघा. हे साधक भूमिकेत नाही, विषयजनित जे जे सुख. म्हणून विषय किती भोगावा? साधनेच्या आड न येईल इतका भोग. हा. मग आता वि- ही पुन्हा विषयजनित मनाला स्पेसिफिक उपदेश आहे. विषय त्यागे विणतो काही, परलोक तो प्राप्त नाही. ऐसे बोलणे ठाई ठाई, बरे पहा. म्हणून हे मनात अगदी पक्कच जाणलं पाहिजे, मला ह्यातनं बाहेर पडायचंय, ह्यातनं बाहेर पडायचंय. बर, मग आता विषयजनित मनाला उपदेश झाला. आता त्यातनं मार्ग काय सांगितलं? श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची. हा. तर मी आधी श्रवण केलं पाहिजे, पुष्कळ श्रवण करून करून. हा पहिला आहे मार्ग. ऐकूया ऐकूया, वेगवेगळ्या तऱ्हेनं ऐकूया. मग त्यानंतर विषय जो होता तो झाला पामर. पामर म्हणजे काय? मला स्वार्थ करायचा आहे. माझं आत्ता पैसा मान ह्यांना मी श्रेष्ठत्व मानलेलं आहे. पण मला माझं आता बदलायचं आहे, विवेकी बनायचं आहे. मग आता बघा, सुरुवातीला माझ्या चौकटीत बांधून त्या गुरूंकडे जातो, ते पण सांगतात तुम्ही आशीर्वाद द्या, मला ऑफिसला वरची जागा मिळेल का? तर मग ते गुरु तसेच देखणे दाखविती आदरे. देखणे म्हणजे काहीतरी इम्प्रेसिव्ह होण्यासाठी काहीतरी दाखवतात. मंत्र फुंकिती कर्णद्वारे, इतकेच ज्ञान ते पामरे. अरे त्याचं तर अंतरली भगवंत. ते म्हणले, अरे ते भगवंत तर विसरलं, तुमच्या हातनं गेलाच कुठे. ही एक झाली. आणि दुसरं टोक, आपल्याला वेळ कमी आहे म्हणून मी अगदी थोडे निवडक निवडलेत. तर पामराची दुसरी ही एक तऱ्हा. दुसरी तऱ्हा काय असते? तो ते जे लिहिलंय ना त्याचा अक्षरशः शब्दार्थ बघायला जातो, जे वचनातलं. हम्म काय तीर्थक्षेत्रात जाऊन काय मिळणार आहे? त्या तीर्थाचे न मानिती, किंवा शब्द दिलेत, शब्द शब्द ज्ञान मिथ्या आहे म्हणतात. ते काही नुसतं गीता वाचून काय होणार आहे? गीते चुकीचं आहे. तया पामरा श्रीपती जोडेल काहीचा, कुठेच विश्वास नाही हो. हुशार आहेत पण त्याची अनालिसिसची पद्धत चुकलेली आहे. आता बघा, शब्दज्ञानी मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती जोडेल काहीसा, म्हणजे ते श्रवण करतात पण ते संशयाने, जिज्ञासा म्हणून नाही. आता बघा, तुम्ही म्हणाल हे कसं आहे, किंवा रिफ्यूज टू थिंक म्हणजे काय? काही उदाहरण बघू. तर बघा, हे जेव्हा उदाहरण मला काही महिन्यापूर्वी मी बघितलं ना, मी अक्षरशः अ, जागा झालो. तर बघा, हे नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन आहेत. ते आता हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर होते. पण ते काय म्हणले बघा, ते म्हणले मी एथिस्ट आहे. आणि त्यांनी भगवद्गीतेवरती काही 2-4 ठिकाणी काही केलेलं आहे. ते म्हणले, मला फक्त म्हणे भगवद्गीतेतला पहिला अध्याय आवडतो. अरे, पहिला अध्याय आवडतो? म्हणले हो. म्हणे बघा, अर्जुनाने जे जे पहिल्या अध्यायात सांगितलं ते खरं झालं की नाही नंतर? म्हणजे काय उपयोग गीता वाचून? आणि त्यांचे एके ठिकाणी लिहिले त्यांनी असं, म्हणे या गांधीजींना मला असं, आय एम लिटरली ट्रान्सलेटिंग इन टू मराठी, मला हे म्हणे समजत नाही, गांधीजींना ह्यामधनं स्फूर्ती कशी काय मिळाली असेल गीतेतनं स्वातंत्र्याचा लढा द्यायची. बरोबर आहे. कारण त्यांची दृष्टी तशी आहे. त्यांची दृष्टी, त्याला काय करायचं? कारण का, हे गीता हे अध्यात्मशास्त्र आहे. गीता हे धर्मशास्त्र नाही आहे. गीता हे अध्यात्मशास्त्र आहे. मग आता रिच्युअल्स आणि रिलिजन मध्ये ते गडबडून गेले की नाही? हा, गीता हे धर्मशास्त्र नाही आहे, गीता हे अध्यात्मशास्त्र आहे.
हं. फरक आहे दोघांमध्ये. हं. तर आणि ते देखुनी दाखवती आदरे मंत्रफुक्ती कर्णद्वारे. मग आता हे आणखीन एक उदाहरण सांगतो. हे अमर्त्य सेन नोबेल त्यांचे किती हुशार, तर नोबेल प्राइज मिळालेलं त्यांना, ते हुशार आहेत. पण त्यांनी गीतेचा अर्थ चुकीचा लावला. मग त्यांनी काय बरीच त्यांचं काय काय झालं, त्यांचं 3 लग्न झाली, अमुक झालं तमुक झालं, जे काय त्यांचं असेल ते असू द्या, त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही. पण ते म्हणले हे काय म्हणले, हे गीतेपासून कोण अशी काय स्फूर्ती घेऊ शकतो. हम्म. गफलत झाली. आणखीन एक सांग, हे देखणे दाखवते आदरे म्हणजे बघा, तुम्ही हे टिकनाट हान हे नाव ऐकलंय का तुम्ही? हा थाय काय म्हणायचं, तो मंक होता. आणि ही इज द ओरिजिनेटर ऑफ माइंडफुल थिंकिंग, माइंडफुल लिव्हिंग, ही हा वाक्प्रचार त्यांनी प्रयोगात वापरात आणला, त्याच आहे. पण तो काय सांगतो, तो म्हणतो की हे मी तो ह्या काय म्हणायचं, या चळवळीत सामील झाला होता. कुठल्या चळवळीत? ग्रीन एनर्जी, न्यूक्लिअर डिसआर्मामेंट, या सगळ्या चळवळी आहेत ना सगळीकडे, काय मोठ्या मोठ्या. म्हणतो आय वॉज सरप्राईज टू सी की ह्या चळवळीमधले जे लोक आहेत, त्यांच्या मनामध्ये इतका असंतोष की राग खतखततो आहे. आणि म्हणे त्याचा या ग्रीन मुवमेंटशी किंवा न्यूक्लिअर डिसआर्मामेंटशी काही संबंध नाही आहे. म्हणजे त्यांचं सुख दुःख मनात त्यांना शांती नाही मिळाली. दे आर फायटिंग फॉर ग्रीन एनर्जी, दे आर फायटिंग फॉर न्यूक्लिअर थिंग. मग आहे ती किती ऍक्टिव्हिस्ट आहेत, आणि मग ते काय काय करतात, तेही आणखीन काय संप दंगे धोपे करतात. तर त्यांनी हे म्हटलंय, आणि म्हणले मग त्यातनं मी अंग काढून घेतलं. हा. तर माइंडफुल थिंकिंग करायचं, पण ते कसलं करायचं ते पाहिजे की नाही. तर असा विवेकी मनुष्य म्हणतो की मी आता हे मर्यादा, मला व्यवहाराच्या मर्यादा पटल्या आहेत, मला खरा मार्गदर्शक हवा आहे, आय एम विलिंग टू चेंज. पण मला भरोसा नाही. कारण काय हे, नाही तर मी जे मला समजतंय त्याच्यामध्येच बदल करायला जातो. हम्म. मग आता ह्या साधकाला समर्थ काय उपदेश देतात? आतास्तौ हा परमार्थ, जो साधकाचा निजस्वार्थ. बघा ते आपली भाषा बोलतात. ते काय सांगतात, अरे तू स्वार्थी आहेस ना, मग तुझ्या स्वार्थातच सांगतोय मी, तुला खरं समाधान कुठे आहे तेच सांगतोय. ना तरी समर्थामध्ये समर्थ योग, हा योग भगवंताचा योग आहे, तो सगळ्यात समर्थ आहे. पण मग शिष्याची लक्षणं सांगतात. शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक, साधन करता. तर असे आपण साधन करायला तयार आहोत का? सगळे योग पुष्कळ आहे, पण मी साधन करायला तयार नसेल तर मग साधन करायचं म्हणजे काय करायचं? माझ्या अवगुणांचा मी त्याग केला पाहिजे. अवगुण त्यागी दिवसेंदिवस, करी उत्तम गुणाचा अभ्यास, स्वरूपी लावी निजध्यास, या नाव साधक. धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी, या नाव साधक. श्रवणाची आवड लागली आहे, अद्वैत निरूपणात गोडी वाटू लागली आहे, पण त्याच्यावर मी मनन केलं पाहिजे, त्यातनं मी अर्थ काढला पाहिजे, आणि तो गुरूंना दाखवला पाहिजे की हा अर्थ मला समजला. देहबुद्धी विवेके वारी, वारी म्हणजे नाश करतो. आत्मबुद्धी सदृढ धरी, श्रवण मनन केलेची करी, या नाव साधक. साधकाची डेफिनेशन सांगितली. देहबुद्धी विवेके वारी, श्रवण मनन केलेची करी, या नाव साधक. तर असं आहे, आपली शक्ती कमी पडते हो, आपली शक्ती कमी पडते. तर काय करायचं? नाही उत्तर काय दिलं, उत्तर पण लगेच सांगून ठेवलं. आपले आपण कुठे आता आपली आपण देहबुद्धी नष्ट करा, आत्मबुद्धी सदृढ करा, श्रवण मनन करा. मग ते म्हणतात तुला सत्संग तरी करता येतो की नाही? मग चला आपण सत्संगात जाऊ. मग सत्संगात काय होतं? हम्म. सावध दक्ष तो साधक, पाहे नित्यानित्य विवेक,
संग त्यागुनी एक सत्संग धरी. आहा. बिनु सत्संग विवेक न होई. हं. सत्संग पाहिजे. संग त्यागुनी एक सत्संग धरी. मग त्याच्यानंतर तो हा साधक आहे, तो आता सिद्ध होणार आहे. मग माझे हित कशात आहे? ते गुरु भगवान जाणतात हे पक्क मनात खात्री झाली ना. हो, पण ते खात्री झाली ते पण मी सोर्स ऑफ हॅपीनेस आहे हे कळण्यासाठी मी माझ्या हातात काय आहे? मी काय करायला पाहिजे? ते म्हणले, पहिले प्रथम गुरुने जे जे सांगितलंय त्यांनी श्रवण केल्यानंतर त्यांनी मनन करायला सांगितलंय आणि ते गुरूंना काय समजलं, अर्थांतर काढायला सांगितलंय, ते प्रत्यय पाहून संशय निवृत्ती होणं हा राजमार्ग आहे. कारण साधूच्या लक्षणामध्ये सांगितलंय, साधूचं असं लक्षण सांगितलं, याची दाढी इतकी लांब आहे की त्यांनी इतकी उपनिषदं वाचलेत, असा साधू नाही, समर्थांना अपेक्षित नाहीच आहे. समर्थ म्हणतात, संशयरहित ज्ञान तेच साधूचे लक्षण, सिद्धांगी संशयो, सिद्धांगी संशय हीन लागेल कैसा. सिद्धांच्या अंगी संशय तो हीन आहे, तो कसा लागेल? नाही लागणार संतांना. म्हणून संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान तेच सिद्धाचे लक्षण निश्चयाचे. आपल्याला समाधान निश्चयाचं आहे की हो, मी मला कोणी बोलवलं नाही तरी चालेल, कुठे नाही जायला मिळालं तरी चालेल, पण मला समाधान आहे की मी गुरूंनी सांगितलेलं साधन मी पक्क करत आहे. की हा आता बघा, हा असा आपला सिद्ध, ही वर्गवारी आपण आधी बघितली आणि त्याच्यामध्ये हे सगळे आपण विषयी, पामर, साधक आणि सिद्ध हा प्रवास आपण बघितला. तो कशाच्या आधारावर बघितला? आपण गुण आणि कर्म या आधारावर बघितला. त्याला आधारित असलेल्या ओव्या पण बघितल्या. आता अजून 2-4 मिनिटं आहेत, तर आपण ह्या पुढच्या समासाची 15व्या दशकाची एक प्रस्तावना बघायची का? संबंध दशकाची थोडक्यात बघू, मग आपण सुरू करू पुढे. हा इतका सुंदर समास आहे आणि आधीच्या काय म्हणायचं, आपला जे आपण ज्ञान जे आपण आधीच्या 14 दशकांमध्ये आपला आहे त्याला अनुसरूनच अगदी आपल्याला अगदी वैयक्तिक स्तरावरती याच्यामध्ये उपदेश आहे. म्हणून मला आपलं असं वाटलं, हे 15वा दशक म्हणजे पर्सनलाइज साधना. एक पर्सनलाइज मेडिसिन नावाचा, फार्माकॉलॉजी सुद्धा नावाचा एक प्रकार आहे बघा, पर्सनलाइज फार्माकॉलॉजी. पर्सनलाइज ट्रेनर असतो काय काही जणांना, तसे वैयक्तिक समर्थ आपल्या आतमध्ये आपल्या जणू काही अंतरंगात शिरून आपल्याला साधन सांगणार आहे. पहिला समास आहे चातुर्य लक्षण. या सगळ्या दशकामध्ये लोकव्यवहारामध्ये वागताना कसं आपलं प्रॅक्टिकल उपदेश, पर्सनलाइज साधना समर्थ करणार आहे की लोकव्यवहारात वागताना साधना कशी टिकवावी. आणि या लोकव्यवहारामध्ये आपण पडणार आहोत, समर्थ नेणार आहेत, आपण आहोतच त्याच्यामध्ये. तिथे समर्थांच्या काळी आत्ता सुद्धा समाजात देवाच्या नावाने असलेला गोंधळ, समर्थ आपण त्याच्याकडे कसं बघावं ते सांगणार. नंतर या आध्यात्मिक नेतृत्व याच्याबद्दल समर्थांच्या अपेक्षा आहेत. आता या नंतर जे समास आहेत ते हळूहळू येतीलच. ही वैयक्तिक साधना आणि आदर्श समूह नेतृत्व सांगणार आहे. काही एक खास उपाय जे आधी सांगितलेले नव्हते, सूक्ष्म जीव निरूपण. आज आपण बघितलं ना, सूक्ष्म जीवाला देहबुद्धीतनं बाहेर पडण्याशिवाय आपण विषयी, पामर आणि साधक या अवस्थेत येणार नाही, त्याच्यावर आहे. आणि मग पुन्हा एकदा विश्वरचनेचा क्रम कशासाठी, वी शुड बी ग्राउंडेड इन दिस वर्ल्ड, ही क्रम आणि उपासना सांगणार आहेत. आणि आपल्या उपासनेच्या ध्येयाची आपल्याला आठवण देऊन हा संपूर्ण दशक ते संपवणार आहेत. पण याच्यामध्ये जे आपण समर्थांची जी पॉप्युलर कोट्स आपण म्हणतो ना, त्या या दशकामध्ये खूप आहे. त्याचं साधनेमध्ये, व्यवहारामध्ये सांगतात. तर ही दशकाची फोड आहे, ती आपण बघू. आणि याच्यामध्ये ही आपल्याला वैयक्तिक स्तरावरती साधना सांगणारे हे समास विशेष आहेत. तर अद्वैतानंद स्वामी आता 12 एप्रिलला येणार आहेत आपल्या
2 आठवड्यात येतातच आहेत ते. तर आता मी असं करतो, इथे थांबतो आणि मी अ, प्रार्थना म्हणतो. मग आपल्याला काही प्रश्न वगैरे इतर असतील तर आपण बघू. हं? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.